हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कसे आहात सगळे? गुड मॉर्निंग सगळ्यांना. वाजले आहे 6:06चा टाईम आहे हा. मी उठले आहे लवकर, शाळा आहे मुलांची. आज आहे सोमवार. बघा कशी गडबड होती. मी गेले होते आईकडे, मग आईने दिले ही सांडगे, कढीपत्ता आणि काळं मिरचू आणले ऐकून. मी व्हिडिओ फास्ट केला आहे, उशीर होत होता म्हणून. बघा, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट जरूर करा. कोणाकोणाची आई अशी देते बांधून सांगा बरं. माहेरला गेल्याच्या नंतर सासरी येताना. बघा माझ्या आईने दिले होते. मग आता मी करून घेत आहे चपात्या. खूप आता उशीर होत होता, गडबडीनं करून दिला डबा वगैरे सगळ्यांना. चपात्या केल्या. फास्ट आहेत माझा स्वयंपाक, तरी पण फास्ट मी हे केले. व्हिडिओ फास्ट पळवला. खूप मोठा व्हिडिओ होतं. काही जण बघतात अर्ध्या सोडून जातात. त्यासाठी का नाही, प्लीज स्किप न करता बघा. मेहनत असते व्हिडिओच्या पाठीमागे खूप सारी. आणि सगळे जे बी यूट्यूबर आहेत त्यांना माहीत आहे की एक व्हिडिओ बनवायला मेहनत लागते. कंप्लीट 2-2, 3-3 तास एडिटिंगला लागतात. नवीन यूट्यूबरला तर लागतात. काही जणांपाशी माईक वगैरे सगळं असते, त्यांनी काय करतात डायरेक्ट व्हिडिओ बनवतात. त्यांना इझी जाईल कारण त्यांना सगळं माहिती असते. आमच्यासारखे असे नवीन असतात, त्यांना आणखीन माहीत नसते. माईक वगैरे जे अवेलेबल आहे ते चांगलीच गोष्ट आहे. ज्यांच्यापाशी अवेलेबल नाही त्यांना नंतर असे प्रॉब्लेम होते. त्यासाठी न स्किप करता बघत जावा. लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जा. नवीन यूट्यूबरला असंच तुम्ही सपोर्ट करत जा. हर एकाचे म्हणतात ना, कधी ना कधी सक्सेस मिळेल, फक्त वेळ लागत असतो. प्लीज कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आवडलं तर लाईक शेअर जरूर करा. माझे काही बोलण्यामध्ये मिस्टेक होत असली तर समजून घ्या. बघा झाल्या आहेत माझ्या चपात्या. माझा स्वयंपाक असा मोठाच असतो. लहानपणापासून आम्ही असंच म्हणजे शिकलेले आहोत किंवा शिकवलेलं पण आहे असंच. आमच्या इकडे अशीच पद्धत आहे मोठ्या मोठ्या चपात्या वगैरे सगळं बनवण्याची. व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. लाईक आणि कमेंट केल्याबद्दल आम्हाला आणखीन प्रोत्साहन भेटते की हो, आपलं कुठतरी आवडत आहे व्हिडिओ, आपलं कुठतरी चांगलं जुळत आहोत कुणासोबत. आणखीन असं हर एका गोष्टीमध्ये उत्साह येतो. बघा आम्ही वांगी घेतले आहे कापून, वांग्याची भाजी बनवत आहे. लेकरं काय असं दुसऱ्या भाज्या खात नाही सहसा, मोकळ्या वगैरे. त्यासाठी जास्त करून हेच चालतात अशा भाज्या, वांगे, बटाटे, पुन्हा हो बाकीचे हे अशा शेंगा वगैरे जास्त खात नाहीत लेकरं. ज्याच्यामध्ये ग्रेव्ही आहे तेच खातात. फोडणी टाकून घेत आहे. कांदा, लसूण, टमाटर बारीक करून घेतले मी. हे आईनं दिले होते मला लाल मिरचू, काळं मिरचू. पण माझं काळं मिरचं संपलेलं होतं, आईने दिली होती. बघा ना किती छान. आईला पण असंच व्हिडिओमध्ये वांग्याची भाजी केली असं बनवली होती. त्याच्यामध्ये आईला मिरचू वेगळं दिसलं म्हणून आईनं सांगितले. का गं बाई म्हणले संपले का? हो बोलले. आईनं ओळखून घेऊन नंतर आता मी गेल्याच्या नंतर आईनं दिली बांधून. बघा, आणि मी शक्यतो गरम पाणीच टाकते भाजीमध्ये. नवीन समजत नव्हतं. माझा व्हिडिओ बघायला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. जरूर कमेंट करत जा. कमेंट केल्याच्या नंतर प्रोत्साहन आणखीन भेटते, मग बरोबर ही भेटते. कमेंट, सबस्क्राईब, लाईक शेअर जरूर करा. बघा झाली आहे माझी वांग्याची भाजी. शेंगाचं कूट टाकून घेतलेलं आहे मी. आणि सगळी तयारी जर असेल ते आपलं लगेच स्वयंपाक होतोय. कमेंट जरूर करा. बाय.